A shaft is required to transmit 1 megawatt power at 240 rpm. The shaft must not twist more than 1 degree on a length of 1 meter. If the modulus of rigidity for the material of shaft is 80 kN per mm square, find the diameter of shaft and shear stress induced in it. Given data, P is given 1 megawatt. We convert it into watt. Megawatt आपण watt मध्ये convert केलं. 1 into 10 raised to 6 watt. N is equal to 240 rpm. theta is equal to 1 degree. 1 degree ला radian मध्ये convert करायचं. कसं convert करायचं? 1 into pi divided by 180. L is equal to 1 meter. Convert into mm. 1000 mm. 1000 mm. G ची व्हॅल्यू 80 किलोन्यूटन पर mm स्क्वेअर. किलोन्यूटन मध्ये दिली आहे, न्यूटन मध्ये कन्वर्ट करायचं. 80 into 10 न्यूटन mm स्क्वेअर. फाइंड आउट d and tau. सिंपल. P चा फॉर्म्युला वापरला. पॉवर ट्रान्समिटेड बाय द शाफ्ट P is equal to 2 pi Henry divided by 60. P ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला 1 into 10 raised to 6. 2 pi N ची व्हॅल्यू 240. P व्हेरिएबल आहे जिथे डिवाइडेड बाय 60. हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला काय भेटेल? P is equal to 39.789 into 10 raised to 3 न्यूटन मीटर. आता या मीटरला mm मध्ये कन्वर्ट केला आपण. 39.789 into 10 raised to 6 न्यूटन mm. ओके, त्याच्यानंतर पुढचा फॉर्म्युला वापरला आपण. T by J is equal to 3 into theta divided by L. आपण टॉर्क फाइंड आउट केला. टॉर्कची व्हॅल्यू ठेवली. J ची व्हॅल्यू पाय बाय 30 into d raised to 4 d च्या फॉर्मॅटमध्ये. त्यानंतर G ची व्हॅल्यू 80 into 10 raised to 3. थीटा आपण त्या डाटामध्ये फाइंड आउट केला आहे 0.0175 डिवायडेड बाय L 1000. आता इथं टर्म करून राहिली फक्त d व्हेरिएबल टर्म राहिली. आलं का लक्षात? तर आपण या 32 ला वर घेऊन गेलो, इथं गुणिले केलो. 39.789 into 10 raised to 6 into 32 divided by pi d raised to 4 आणि ही व्हॅल्यू ॲज इट इज. त्याच्यानंतर आपण काय केलो? d raised to 4 इकडे घेऊन गेलं आणि ही व्हॅल्यू पूर्ण इकडे आली. काय होईल? 39.789 into 10 raised to 6 into 32 into 1000 गुणिले होईल divided by pi as it is divided by 80 into 10 raised to 3 into 0.0175. हे कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला d ची व्हॅल्यू काय भेटेल? 130.44 mm. म्हणजे d is equal to 140 mm. आलं का लक्षात? आता आपल्याला टाव त्याने फाइंड आउट करायचं. आपल्याला टॉर्क ट्रान्समिटेशन इक्वल टू माहिती आहे pi by 60 d cube into टाव. आता याच्यात आपल्याला टॉर्क माहित आहे. आपण डायमेंशन ऑलरेडी फाइंड आउट केले आहे. P ची आणि D ची व्हॅल्यू ठेवून दिलो आपण. फक्त टाव व्हेरिएबल राहिला. आणि जर काय आपण जर हे कॅल्क्युलेशन सॉल्व केलं तर टावची व्हॅल्यू काय आहे? 73.85 न्यूटन पर mm स्क्वेअर. आलं का? तर अशा पद्धतीने ह्या प्रॉब्लेममध्ये आपण D ची व्हॅल्यू फाइंड आउट केली आणि टावची व्हॅल्यू फाइंड आउट केली आहे. आलं का लक्षात? त्या प्रॉब्लेममध्ये लक्षात ठेवायचं जी आपल्याला किलोन्यूटनमध्ये दिली आहे. लक्षात घ्या, किलोमीटरमध्ये दिले ते न्यूटनमध्ये कन्वर्ट केला 10 raised to 3. त्याच्यानंतर L 1 मीटर दिलेलं आहे तर ती mm मध्ये कन्वर्ट करावी लागते आपल्याला. आणि थीटा ही डिग्रीमध्ये आहे, ते कशामध्ये कन्वर्ट करावं लागतं आपल्याला? रॅडियनमध्ये कन्वर्ट करावं लागतं. आलं का लक्षात? आणि सिंपल प्रॉब्लेम आपण फॉर्म्युला वापरला पॉवर आपल्याला मेगावॅटमध्ये दिली. आताकडे आपण किलोवॅटमध्ये बघितलं. किलोवॅटमध्ये असं काय 10 raised to 6. इथं काय 10 raised to 3. तर मेगावॅट असल्यामुळे 10 raised to 6 करा. ओके, विल स्टॉप.